नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांच्या आवडत्या व्हिडिओ चॅनल माझी शेती वर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं होय मित्रांनो, सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की आता देशांतर्गत बाजारामध्ये काय कापसाचा भाव 8,000 होण्याची शक्यता या ठिकाणी 100% संपली। सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल की काय देशांतर्गत बाजारामध्ये आता कापसाचा बाजारभाव 8,000 होण्याची शक्यता या ठिकाणी 100% संपली। हा सवाल तुमच्या मनातला, हा सवाल माझ्या मनातला आज भारतवर्षातील सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की देशांतर्गत बाजारामध्ये काय कापसाचा भाव 8,000 होण्याची शक्यता सध्याच्या कंडिशनला संपली। या प्रश्नाचं आता अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा। जास्तीत जास्त सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवाचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की काय देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला कापसाचा भाव 8,000 होण्याची शक्यता या ठिकाणी 100% संपली। या प्रश्नाचं जर आपल्या सर्वांना अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल आणि कापसाच्या 8,000च्या भावाचं भविष्यात नक्की काय होणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर कृपया आपण सर्वांनी आता व्हिडिओ मनपूर्वक शेवटपर्यंत पाहावा, हीच आपणास कळकळीची विनंती। तर बघा मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला आंतरराष्ट्रीय बाजारातील कापसाच्या बाजारभाव पातळीचं चित्र बघितलं तर मागच्या कित्येक महिन्यांपासून कापसाची भाव पातळी 69 सेंट्स पासून 72 सेंट्सच्या दरम्यान आहे। ना ती 69च्या खाली येते ना ती 72च्या वर जाते, पण मागच्या काही दिवसात 69चा खालचा जो रेट आहे तो सुद्धा आपल्या आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये ब्रेक होताना दिसला आणि कापसाची भाव पातळी 67 सेंट्स पर्यंत खाली आली। भविष्यात इथून सुधारणा होण्याची शक्यता 100%, पण आज जे खरंय ते खरंय। दुसरीकडे महाराष्ट्र कापूस उत्पादनात सर्वात महत्त्वाचं राज्य आहे। इथं निवडणुका, त्यानंतर निकाल, स्थिर सरकार अशा बऱ्याच भानगडी येतात, त्यामुळं आपल्याला देशातील बाजारामध्ये कापसाची मागणी व पुरवठा मिसमॅच होताना दिसतोय। भलेही उत्पादन यंदा कमी आहे, भलेही शिल्लक साठा आपल्याकडे नाहीये आणि या सर्व गोष्टीमुळे कापसाच्या भावात तेजी यायला हवी होती, परंतु जिनिंग फुल फ्रेशनं आणखी काही चालू झाल्या नाहीत आणि व्यापारी म्हणा सगळेजण काय की निवडणुका संपण्याची वाट बघतायत म्हणून कापसाचा भाव सध्या दबावात आहे। याचा अर्थ आता या ठिकाणी लक्षात घ्या की सध्या भाव पातळी 6,700 ते 7,500च्या दरम्यान आहे आणि भविष्याचा विचार केला तर कापसाचा जो बाजारभाव आहे तुम्हाला सांगतो तर हा बाजारभाव सुधारण्याची शक्यता 101% आहे, पण नजीकच्या भविष्यात म्हणजे 15 डिसेंबर पर्यंत कापसाचा भाव देशातील बाजारात सध्या तरी 8,000 पार होण्याची शक्यता संपली असं म्हणायला हरकत नाही। कापसाचा भाव 8,000 होऊ शकतो, नाही अशातला भाग नाही, परंतु यासाठी जानेवारी, फेब्रुवारी, मार्च असंच आपल्याला चित्र त्या ठिकाणी दिसू शकतं असं जाणकारांचं मत आहे। त्यामुळं सध्या तरी कापसाचा भाव 8,000 होण्याची शक्यता संपली असं म्हणायला हरकत नाही। भविष्यात देशातील बाजारात काय राहणार कापसाचा भाव याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेल ला ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर आपणास मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।